सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असा जाळीदार ढोकळा मी तुम्हाला दाखवत आहे. तर त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी बेसन घेतले, त्यात मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आणि एक छोटीशी फोड मी इथे लिंबाची घेऊन लिंबू पिळून घेतलेले. तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही लिंबूसत्वही अर्धा चमचा टाकू शकतात. अर्धा चमचा मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा पिठी साखर टाकलेली आहे. त्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला आपण जसं भज्याचं पीठ खलवतो त्याप्रमाणे हे खलून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तोपर्यंत मी इकडे टीनही ग्रीस करून घेतलेला आहे. आता यामध्ये 10 मिनिटांनंतर आपल्याला एक इनोचं सॅचेट टाकून घ्यायचं आहे आणि त्याला पाणी टाकून ॲक्टिवेट करून पटपट हे 5 मिनिटांसाठी आपल्याला फेटून घ्यायचं आहे. नंतर हे जे बॅटर आहे ते आपल्याला टीनमध्ये टाकून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटांसाठी ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आता मी हे टीनमध्ये काढून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला वाफवत ते 10 मिनिटांसाठी अशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे. बघा 10 मिनिटांनंतर मस्त असा आपला ढोकळा इथे फुलून तयार आहे. आता आपल्याला याची फोडणी बनवून घ्यायची आहे. आता मी याला कट देऊन घेणार आहे. किती छान असा आपला स्पॉन्जी इथे हा ढोकळा बनवून तयार आहे. इथे मी फोडणीसाठी पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यात आपल्याला राई टाकून घ्यायची आहे. राई छान तडतडली की त्यात आपल्याला थोडासा हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घ्यायची. लिंबू यात थोडंसं पिळून घ्यायचं आहे. पिठी साखर टाकून घ्यायची आणि 1 ग्लास मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. चवीपुरतं आपल्याला यात थोडंसं मीठ टाकायचं आणि 2 मिनिटांसाठी हे पाणी आपल्याला चांगलं बॉईल होऊन द्यायचं आहे. बॉईल झाल्यानंतर ह्या संपूर्ण मसाल्यांचा अर्क ह्या पाण्यामध्ये उतरतो आणि आपला जो ढोकळा आहे तो खूप छान लागतो. आता ही संपूर्ण गोष्टी मी पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे पाणीही उकळून घेतलेलं आहे. आता ही जी फोडणी आहे ती आपल्याला ढोकळ्यावर टाकून घ्यायची आहे आणि 5 मिनिटांमध्ये आपला ढोकळा हा बनवून तयार होणार आहे. बघा वरतून मी आता थोडीशी कोथिंबीर टाकून हा सर्व करून घेणार आहे. मस्त असा जाळीदार ढोकळा इथे बनवून तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा.